नमस्कार मित्रांनो, आपण आहे सध्या सेलू तालुका कर्जत जिल्हा रायगड या ठिकाणी. नैसर्गिक रेतनासाठी श्री शंकर चिंचणी मंगळूर यांचा शिवा आज तब्बल 400 किलोमीटर प्रवास करून इथे नैसर्गिक रेतनासाठी आलाय. नमस्कार. नमस्कार. प्रथमतः आपलं नाव सांगा. माझं नाव रोहिदास सुरेश मसने, मुक्काम पोस्ट सेलू, तालुका कर्जत, जिल्हा रायगड. आपण या बैलाची निवड का केली? हा बैल मी मुंबईमध्ये आदात किंवा दुसरा असताना पालण्यासाठी आला होता. तेव्हा आम्ही बघितला होता. बैल फुल गरम आणि एकदम हे होता, करंट पॉवरफुल होता. त्याच्यामुळे आम्ही हा बैल चॉईस केला रेतनासाठी. त्यानंतर मग या बैलाचा शोध तुम्हाला कसा लागला? म्हणजे हा बैल आम्ही इंस्टाग्राम आणि यूट्यूबच्या मार्फत तिथपर्यंत पोचलो. त्यावर नंबर घेऊन आम्ही कॉन्टॅक्ट करून हा बैल मागवला इकडे. याआधी बैल आपण कुठे पळताना बघितलाय? हा बघितलाय ना, मुंबईमध्ये पळताना बघितलाय, घाटावर पळताना 3 फेऱ्यात पळताना बघितलेला आहे. या बैलाचा पूर्ण इतिहास आपल्याला माहित आहे का? म्हणजे नक्की हा बैलाची वंशावळ किंवा या बैलाचा काही पाठीमागचा इतिहास माहित आहे? या बैलाचा इतिहास माहित आहे आम्हाला. हा बलमा कडलचा बलमा, त्याचा मोठा भाऊ आहे. त्याच्यामुळे हा बैल आम्ही चॉईस केला आहे. याचा इतिहास पण चांगला आहे, बिनजोडमध्ये पण इतिहास चांगला आहे आणि 3 फेऱ्यात पण चांगला आहे. आणि बिनजोडमध्ये त्यांनी म्हणजे गाजवलेला आहे एक काल त्याचा. बिनजोड क्षेत्रात कायमच बिनजोड राहिलेला आशीर्वाद. आपण हा बैल तब्बल किती किलोमीटर वरून आले आपल्याला माहित आहे? हा बैल आपण 400 किलोमीटर वरून आलेला आहे आणि आपली गाय आहे घरची, रेतनासाठी हा मागवला होता. आणि आपल्या गो संवर्धन करण्यासाठी आपण एक खिलार जात पैदास करावी म्हणून एक मागवलेला आहे. नाही तर इथं डॉक्टरचं पण इंजेक्शन भरून आम्ही केला असता, पण आम्हाला तसं करायचं नव्हतं. त्याच्यामुळं नैसर्गिक म्हणून हे आम्ही केलं आता. म्हणजे गोवंश संवर्धन प्रमुख येतोय. हा प्रमुख येतोय. मुंबई सारख्या सिटीत एवढ्या सगळ्या याच्यात आपण देशी खिलार जनावर सांभाळताय, नाग वाढवताय, म्हणजे हे खूप मोठी गोष्ट आहे आता आपल्यासाठी. कारण मुंबई सारख्या सिटीत कुठलंही ऍक्च्युली पाणी सुद्धा विकतच भेटतं. आणि अशा ठिकाणी आपण बैल किंवा गाई सांभाळताय. आता आपला कोणता बैल बोलतोय? आपला बजरंग म्हणून आहे, मोठ्या लक्षाची पैदास आहे. त्याच गाई. हा मोठ्या लक्षाची पैदास आहे. हा दुसरा आहे. आपली गाडी मुंबईत कोणत्या नावानं पळते? बजरंगची, जे आपला जो मोठ्या लक्षाचा वारसदार आहे, त्याची गाडी मुंबईत कोणत्या नावानं पळते? कैलासवासी सुरेश कृष्ण मसने व रवी सुरेश मसने एसकेएम ग्रुप शेलू या नावाने गाडी आमची पळते. आमच्या वडिलांच्या आणि गावाच्या नावासाठी आमचं बजरंग बैल पळतो. हा आपल्या इथं पेडगावला पण पळालेला आहे आणि मोरगावच्या इथं खलत, तिथे शिवमल्हार केसरी मध्ये 1 नंबर केला. आणि पेडगावला संत बालूमामा केसरी इथं 2 नंबर केलेले आहे त्यांनी. आणि आमच्या इथं कर्जत केसरी झाली होती, तिथे पण फायनल साठी पात्र होता. हा सुरुवात झाली आहे. चांगला पळतो. बिनजोडला पण चांगला पळतो. बिनजोडला चांगल्या टॉपच्या गाड्या केलेल्या आहेत त्यांनी. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवण्यासाठी आम्ही आता ही दुसरी आहे करण्यासाठी घेतली. नक्कीच तुम्हाला त्याच्या पावलावर पाऊल ठेवण्यासारखं आमचा नाद हा आजोबांच्या पासून आहे आणि आपला हा वंशज नाद आहे. हा वंशज पूर्व पिढ्या. किती वर्षाचा जुना नाद आहे आपला? हा जवळजवळ 75 वर्षाचा नाद आहे. म्हणजे आमच्या पंजोबांना मी बघितलेलं आहे शर्तीनं जाताना. आणि त्यांच्यानंतर आजोबाही सांभाळला, त्यांच्यानंतर वडिलाही सांभाळला, आता आम्ही सांभाळतो. पण हे बैल विकत घेऊन करण्यापेक्षा आम्ही स्वतः गाईचं म्हणजे जे बैलगाडी क्षेत्र सुरू आहे त्याच्यात हा सर्वात महत्वाचा पॉइंट आहे की कोण किती पण लाखाचा बैल विकत घेईल, पण घरचा तयार करून जो आपला आमचा हेतूच तो आहे. म्हणजे कोणी 10 लाखाचा घेतो, 30 लाखाचा घेतो, आम्हाला तसं घ्यायचंच नाही. आम्ही स्वतः तयार करणार, स्वतः इथं पैदास करणार, त्याचा सांभाळ करणार आणि त्याच्यावर मेहनत घेऊन आम्ही आज टॉपला बजरंग म्हणून पळतो आमचा बैल. त्याचं वंशावळ पण मोठी लक्ष सर्वात मोठा सप्त हिंद केसरी देव बैलगाडी क्षेत्रात मोठा लक्ष असं त्याचं महापराक्रमी बाप आहे. मोठ्या लक्षाच्या भेटीसाठी आम्ही गेलो होतो आता म्हणजे श्रीनाथ केसरी फॉर्च्युनर, तेव्हा आम्ही त्याच्या बापाच्या भेटीसाठी नेला होता त्याला. बजरंगच्या
भेटीसाठी हा नेला होता मोठ्या लक्षात. ज्यावेळी आपण या बैलाची निवड केली नैसर्गिक रेतनासाठी, आपण हा बैल कोणकोणत्या म्हणजे कोणत्या काळात बैल बघितला पळताना? हा बैल बंदीच्या काळात, ह्या बैलाचा मोठा इतिहास आहे, पण तो युट्यूब त्या टायमाला माध्यम नव्हता, त्याच्यामुळं आम्ही हा बैल जयेश शेठ पाटील सोनारपाड्याचा सोन्या, संदीप भाई माली यांचा राणा लक्षा, सचिन शेठ गरत ओवले वर्षे ओवले यांची बॅटरी या बैला म्हणजे यांच्याबरोबर पालताना या बैलाला बघितलाय. त्याच्यामुळं आम्ही हा नैसर्गिक रेतनासाठी 400 किलोमीटर मधून एवढा लांब मागवलेला आहे. ज्यांनी पाठवला ते सरपंच विजय आप्पा निकम यांचे पहिल्यांदा धन्यवाद, कारण त्यांनी एवढ्या लांबून आमच्यासाठी गायीच्या रेतनासाठी पाठवलेलं आहे, त्यांचे आभार. आणि मुंबई तब्बल 400 किलोमीटर आणि मुंबईमध्ये प्रथमच असा पराक्रम केला असेल. संपूर्ण महाराष्ट्रात कदाचित ही गोष्ट पहिल्यांदाच घडत असेल. कोणीतरी शेतकरी एवढ्या लांबून नैसर्गिक रेतनासाठी एवढं म्हणजे 400 किलोमीटरचा प्रवास, म्हणजे बैल शर्यतीसाठी हजार किलोमीटरचा प्रवास करतात, त्याबद्दल काही नाही. पण या गोष्टीसाठी म्हणजे ही रक्तातील नाद आहे किंवा हे तुमच्या जोपासण्याची किल्लार गोवंश संवर्धन करण्याची तुमच्याकडली जे आत्मबल आहे किंवा जे तुमचे हे आहे त्याच्यासाठी